हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. हा जो व्हिडिओ आहे ना, संडेला शूट केलेला आहे. मला वेळ भेटला नव्हता एडिटिंगसाठी, त्याच्यामुळे काही अपलोड झाला नव्हता. हा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल मंगळवारी. संडेचं रुटीन होतं. संडेला पण सकाळी 6 वाजता उठली होती. सकाळी सगळी कामं आवरून घेतली होती घरातली. कपडे धुवायचे होते, भांडी लादी नाश्ता सगळं आवरून घेतलं होतं. 10:30 पर्यंत सगळं आवरलं होतं घरातलं. ते काही मी शूट केलं नाही, कारण की मला एवढा भराभर आवरायचं होतं ना. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, माझ्याकडे ना सकाळी 6 वाजता पाणी येतं आणि ना आम्हाला फक्त 2 तास पाणी असतं. त्या 2 तास पाण्यामध्ये मला सगळं आवरून घ्यावं लागतं कामं. त्याच्यामुळे ना मग ना शूट करायचं म्हटलं ना, मग कॅमेरा इकडे सेट करा तिकडे सेट करा, आणि त्याच्यामुळे ना काही जमत नाही. म्हणून ना मी काही मॉर्निंगचं म्हणजे शूट काही घेतला नाही. आणि संडे म्हटला की भरपूर मला कामं असतात. सगळी भांडी, मला प्यायची भांडी सगळी घासून धुवून भरायची असतात. आणि मग प्लस खूप कपडे असतात माझे स्कूलचे, हे सगळे कपडे धुवायचे असतात. आणि एक्स्ट्राचं सगळं किचन वगैरे क्लीन वगैरे ही सगळी कामं असतात. त्याच्यामुळे ना काही शूट केला नाही. म्हटलं नंतर शूट करेन. आणि मग संडे असल्यामुळे मग पोरांची फरमाईश होती चिकन बिर्याणीची. मग त्याच्यामुळे चिकन आणायला लावलं होतं. ॲक्च्युली 10:30ला माझं काम झालं होतं. मग 10च्या नंतर ना 11:30-12 पर्यंत थोडासा रेस्ट केला. खूप थकली होती. मला फॅन वगैरे पण साफ करायचे होते. माझ्या मुलाने थोडीशी मदत करून दिली मला, ते फॅन वगैरे साफ करून देण्यात आणि फोटोज वगैरे साफ करून देण्यामध्ये. मग बाकीचं पण मला खूप आवडायचं होतं, म्हणून मी खूप थकली होती. मग म्हटलं जाऊ दे, म्हणून मग 10:30 ते 11:30 पर्यंत थोडाफार रेस्ट केला. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आपण जेवणाला तयारी करू. मग मला काय फक्त ना चिकन बिर्याणी करायची होती. मग बिर्याणीच्या तयारीला लागली. माझी शॉर्टकट रेसिपी आहे, तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आम्हाला ना दम बिर्याणी काही आवडत नाही, कारण की मुलं माझी तेवढी काही आवडीने खात नाहीत. आणि मेन म्हणजे कसं ना, आम्हाला कोणालाच आवडत नाही दम बिर्याणी. आम्हाला ही नॉर्मल जे आपण खिचडी राईस कसं करतो त्याप्रमाणेच आवडते. म्हणून चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं. ते व्यवस्थित दही, तिखट, आलं लसूण पेस्ट वगैरे, गरम मसाला वगैरे लावून व्यवस्थित मिक्स करून ठेवलं होतं थोड्या वेळसाठी. त्याच्यानंतर मी कांदा चिरून घेतला. म्हणजे चिरतच फोडणीला टाकत होती मी. एका साईडला थोडंसं तेल गरम करून घेतलं, कांदा फोडणीला टाकला. त्याच्यानंतर कांदा थोडासा लालसर झाला ना की मग ना चिकन जे आपण मॅरिनेट केलेलं होतं ना, ते चिकन मग मी ते कांदा लाल झाल्यानंतर टाकून दिला. कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यात टाकल्यानंतर मग तो ना चिकन स्लो गॅसवर ना एकदम शिजवून घेतलं मी व्यवस्थितरित्या. चिकन म्हणजे एकदम स्लोमध्ये शिजवून घेते, एकदम फास्टमध्ये नाही, आता मग ना खाली लागतं. त्याच्यामुळे मग स्लोवर शिजवून घेते. त्याच्यानंतर मग मी ना टॅमॅटो, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकते. चिकन शिजल्यानंतर टॅमॅटोसाठी टाकते. मग परत मग टॅमॅटो नरम होण्यासाठी मग परत मी 5-10 मिनिटं त्याला व्यवस्थित आता शिजवून घेते, एकदम लो फ्लेमवर, म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं. आणि मग एका साईडला मग माझ्या चिकनची भाजी मला थोडीशी करायची होती माझ्या मिस्टरांसाठी, म्हणून मग एका साईडला ती शॉर्टकटच केली होती. काही वाटण वगैरे नव्हतं चिकनच्याही भाजीला, फक्त कांदा, टॅमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट असंच घातलं होतं आणि चिकन मसाला हेच टाकलं होतं. मग माझं चिकन टॅमॅटो वगैरे व्यवस्थित शिजल्यानंतर मग त्याच्यात भिजलेले तांदूळ घातले होते. मी बासमती तांदूळ यूज केले होते त्याच्यामध्ये. मग ते तांदूळ म्हणजे अर्धा तास आधीच भिजत घातले. म्हणजे मी जेव्हा हे सगळं चिकन वगैरे धुवत होते ना, त्याच्या आधी मी तांदूळ भिजत घातले होते. म्हणजे 10-15 मिनिटं पकडा, जास्त नाही, 15 ते 20 मिनिटं भिजत घातले होते. मग ते भिजलेले तांदूळ त्याच्यात टाकून दिले. थोडा मस्तपैकी त्याच्यात व्यवस्थित हलवून घेतलं, वर खाली करून घेतलं.
व्यवस्थितरित्या. आणि मग त्याला थोडंसं 5 मिनिटं ठेवलं, म्हटलं व्यवस्थित मिक्स होऊ दे. मग ते मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी एका साईडला ठेवलं होतं, तुम्ही बघितलंच असणार व्हिडिओमध्ये. मग ते गरम पाणी मी त्या राईसमध्ये यूज केलं होतं, बिर्याणी राईसमध्ये. ॲक्च्युली थंड पाणी यूज करायचं नाही, गरम पाणीच यूज करायचं. गरम पाण्याची चवच काहीतरी वेगळीच असते. मला देखील असं वाटतं, आई तर आमची म्हणतेच, पण मलाही एवढा म्हणजे एक्सपिरियन्स आलेला आहे की गरम पाण्याची चव काही वेगळीच असते आणि थंड पाण्याची चव वेगळीच असते. त्याच्यामुळे मग एका साईडला गरम पाणी असं उकळून घेतलेलं होतं, मग ते गरम पाणी मग मी बिर्याणीमध्ये ऍड केलं व्यवस्थित. आणि मग एका साईडला मग भाजीलाही फोडणी देते, तुम्ही बघताय. मग अशा रीतीने ह्याच्यात बघा मी ना कोळी मसाला यूज केलेला आहे. हा मसाला ना एवढा बेस्ट आहे ना, तुमच्या इथे पण कधी कुठे भेटत असेल ना तर बघा, हा कोळी मसाला 10 रुपयाचं एक पॅकेट भेटतं, पण एवढा बेस्ट आहे ना, म्हणजे त्याच्याने ना एवढी टेस्ट एवढी भारी येते ना त्या मसाल्याने, खूप छान लागतं. फक्त चिकनच्या भाजीमध्ये मी यूज केलेले आहे ते कोळी मसाला. बाकी ह्याच्यामध्ये मी एवढासा बिर्याणी मसालाच यूज केलेला आहे. तो मी जेव्हा चिकन हे करून ठेवत होते ना, दही वगैरे लावून ठेवलं होतं ना, तेव्हाच ते चिकन मसाला मी ऍड केला, म्हणून तुम्हाला ह्याच्यात दिसलं नसेल. बट मी एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला यूज केला होता. मग अशा रीते गरम पाणी टाकून ठेवलं. गरम पाणी टाकल्याने लवकरही शिजतं आणि ना चवही वेगळी होते, त्याच्यामुळे गरम पाणीच ऍड करत जावं. मग गरम पाणी ऍड केल्यानंतर मग ते थोडा वेळ झाकून ठेवलं, म्हणजे उकळी येईपर्यंत. मग त्याच्यानंतर ह्या साईडला बघा चिकनच्या भाजीलाही अशीच फोडणी दिली, व्यवस्थित चिकन वगैरे हलवून घेतलं, मस्त मसाले वगैरे फ्राय झाल्यानंतर चिकन टाकलं आणि मग व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यावर एक प्लेट ठेवला असा खोलगट, म्हणजे त्याच्यात पाणी गरम होईल असं ठेवलं. आणि मग त्याच्यात मग पाणी गरम करायला ठेवलं होतं. बघा तुम्ही बघताय मी कसं पाणी गरम केलेलं पाणी त्याच्यात ऍड करते. एका साईडला मी म्हणजे बिर्याणीलाही लक्ष देत होती थोडंसं, म्हणजे कसं ते उकळी येते तेव्हा असं वर येतं ना, त्याच्यामुळे जरासं खालीवर एकदा त्याला मी खालीवर करून घेतला होता. जास्त म्हणजे त्याला ना जास्त खालीवर करायचं नाही बिर्याणीला, नाहीतर मग मध्ये कसं बासमती तांदूळ असल्यामुळे ना ते कशी तुकडा होतो तांदळाचा, त्याच्यामुळे नॉर्मली असं एकदाच मी त्याला ते हे करून घेतलं होतं, मिक्स करून घेतलं होतं. 1 ते 2 वेळा मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ते बाप गरम तर एवढं होत होतं ना, विचारून सोय नव्हती. म्हणजे खूप गरम होतं. ऑफिसमध्ये असलं ना की एवढं काही वाटत नाही, मला गरमीचा त्रास होत नाही. आणि ऍक्च्युली घरी होती आणि गॅस जवळ म्हणजे किचनमध्ये होती ना, त्याच्यामुळे खूप गरम होत होता. बघा अशी उकळी आलेली आहे. मग एकदम असं म्हणजे मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यावर ना मग खाली तवा ठेवला, गॅस म्हणजे टोपाच्या खाली ना तवा ठेवला. तवा तो गरम करून घेतला आणि तवा ठेवला, म्हणजे कसं ना खाली ना टोपाला लागत नाही भात, आणि मग व्यवस्थित शिजला जातो स्लोवर. म्हणून वरून अशी कोथिंबीर टाकली आणि मग तव्यावर असा टोप ठेवला ना की व्यवस्थित होतो, म्हणजे असं म्हणजे करपत वगैरे काहीच नाही आणि असं व्यवस्थित राहतो, नरम शिजतो राईस. अशा प्रकारे मग ही बिर्याणी रेडी झाली, कारण की मुलांना खूप घाई लागली होती, म्हणून ते मला नंतरचं काही शूट करता आला नाही. अशा प्रकारे त्यांना हे सगळ्यांना वाढून दिलं दोघांना. तुमच्या घरी असं कोण कोण करतं की तारक मेहता लावून खात असतं? माझी पिऊ तर ना, तिला एवढी घाणेरडी सवय आहे ना, तारक मेहता लावल्याशिवाय तिला जेवणच जात नाही, ही खरी गोष्ट आहे. तिला तारक मेहता असला तर अशी फटाफट म्हणजे तिला जातं ना, खूप फटाफट जातं. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला, मग आम्हाला जायचं होतं स्टार बाजारला. ऍक्च्युली मला स्टार बाजारला थोडीच ना पॅन वगैरे घ्यायचं होतं, म्हणून गेली होती. कढई आणि पॅन घ्यायचं होतं, म्हटलं बघते म्हणून गेली होती. मग म्हटलं आधी आता आलोच आहोत तर म्हटलं ग्रोसरी पण संपली होती, बिस्किट तांदूळ वगैरे संपले होते, त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडीशी शॉपिंग पण करून घेते. म्हणून असं बघत होतो काय काय घ्यायचं. ह्या मॅडमला स्वतःच असतं, एवढी लपून त्याच्यात भरते ना ती काय ना काय की विचारून सोय नसते. हा सगळा शूट जो आहे ना स्टार बाजारचा माझ्या मुलाने घेतलेला आहे, तोही माझ्यासोबत होता, त्यानेच घेतला. ऍक्च्युली ना फ्राय पॅन घ्यायचा होता आणि एक कढई बघायची होती स्टीलची, म्हणून मी गेली होती. तिथे ना 50% ऑफ लागलेलं होतं, पण एवढं महाग होतं ना तिकडे, खूप महाग होतं. मग बघितलं तर काय एक कढई म्हणजे छोटीसच फ्राय पॅन ते 1,500 आणि 2,000ला होतं. मला जाऊ दे, मी लोकल शॉप मधूनच घेते असं म्हणून
हे केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो. मी काय बघायचं म्हणजे घ्यायचं नाटक केलं आणि तिकडनं निघून आली. आता मी बिलिंग साठी आली होती. आता मी माझा व्हिडिओ ना इथेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.